दिनांक 24/12/2024 सावली वनपरिक्षेत्रातील कवठी या गावातील शेतकरी अनिल घोटेकर यांच्या शेतात कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांना एक बिबटचे पिल्लू आढळले। ही माहिती सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री व्ही धुर्वे यांना देण्यात आली। माहिती मिळताच वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाची पाहणी केली असता 20 ते 25 दिवसांचे बिबट्याचे पिल्लू आढळले। त्या पिल्ल्याची आई त्याला रात्री सोबत घेऊन जाणार या हेतूने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्या पिल्ल्यांना तिथेच ठेवण्याचा संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांसोबत चर्चा करून सकाळपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला। त्या ठिकाणी 4 कॅमेरे पण लावण्यात आले, परंतु आज सकाळी वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांनी पाहणी केली असता ते पिल्लू त्याच ठिकाणी होते व थोडे कमजोरही वाटत होते। ही माहिती विभागीय वनाधिकारी चंद्रपूर श्री प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक श्री व्ही तरसे यांना देण्यात आली। यांच्या मार्गदर्शनात व डॉक्टर कुंदन पोडचलवार यांच्या सूचनेनुसार आणि सहाय्यक वनसंरक्षक श्री पी खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री व्ही धुर्वे यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेश सिंग झिरे व सदस्य तन्मय सिंग झिरे यांनी या मादी बिबट्याचे पिल्ल्याला सुरक्षितपणे पकडले। या सर्व कार्यांवेळी सावली वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक श्री RG कोडापे, पेडरीचे क्षेत्र सहाय्यक श्री मेश्राम, वनरक्षक श्री RR मुरकुटे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य अंकुश वाणी, सम्यक गणवीर, श्रीकांत बिडीकर, संकल्प गणवीर उपस्थित होते। पुढील उपचारासाठी त्या पिल्ल्याला TTC चंद्रपूर येथे पाठविण्यात आले।